श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. प्रापंचिक अडचणी दूर करणारा दिव्य ग्रंथ गुरुचरित्र. 26 डिसेंबर रोजी आपण सर्वजण दत्त जयंती साजरी करणार आहोत आणि म्हणूनच या सप्ताहामध्ये 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या दरम्यान श्री गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. आपल्या प्रापंचिक अडचणींचं, समस्यांचं निवारण करण्यासाठी, तसंच सर्वात महत्त्वाचं गुरु दत्तात्रयाची, स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येकानं गुरुचरित्राचं पारायण अवश्य करा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण केलं असेल, परंतु काही सेवेकरी आपल्याला नव्याने जोडलेले आहेत. त्यांच्यासाठी म्हणून, तसंच सर्वांसाठी गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, हे पारायण करत असताना कोणते साधे सोपे नियम पाळावेत, पारायणाची पूजा मांडणी कशी करावी, पूजा कशी करावी, उद्यापन कसं करावं, वाचन कसं करावं, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गुरुचरित्राचं पारायण ज्या घरामध्ये सुरू असतं त्या ठिकाणी ही पारायण ऐकण्यासाठी स्वतः दत्त महाराज येतात. दत्त दर्शनाची अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. असा काही अनुभव आला नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये लिहावा. गुरुचरित्र ग्रंथाच्या पठनानं नुसत्या मनोकामनाच पूर्ण होत नाहीत, तर दत्त दर्शनाचा साक्षात्कार देखील होतो. त्यामुळं गुरुचरित्राचं पारायण करताना खूप नियम पाळावे लागतात. अशी शंका भीती मनात न ठेवता श्रद्धेनं या दिव्य चरित्राचं पारायण करा. आपल्यापैकी ज्यांच्या मनात असं आलं आहे की गुरुचरित्राचं पारायण करावं, नियम फार आहेत का, तुमच्या मनात आलं आहे म्हणजे स्वतः दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची इच्छा आहे की तुम्ही हे पारायण करावं. त्यामुळं मनात कुठलीही शंका भीती न ठेवता आपण या सप्ताहामध्ये 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2023 या दरम्यान ही पारायण सेवा, गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं. काही साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. हे नियम कोणते ते बघूयात. गुरुचरित्राचं पारायण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. आपल्या मनात आलं आहे म्हणजे दत्त महाराजांची इच्छा आहे, म्हणूनच मनातील शंका भीती काढून गुरुचरित्राचं पारायण आपण अवश्य करावं. पारायण सुरू करताना पुढे मी पूजेमध्ये सांगितलंच आहे त्या पद्धतीनं संकल्प करूनच पारायण करावं, म्हणजेच आपली जी सेवा आहे ती फळाला जाईल. रोज वाचन करताना शरीरानं आणि मनानं शुचिर्भूत राहायचं. स्वच्छ आंघोळ करायची, नवीन किंवा स्वच्छ वस्त्र घालूनच पारायण करावं. रोज पारायण सुरू करताना आपलं कपाळ, दोन्ही बाहू, कंठ, हृदय, गुडघे या ठिकाणी भस्म लावावं. भस्म लावूनच आपलं रोजचं वाचन सुरू करावं. भस्म लावल्यामुळं आपल्या शरीराची शुद्धी होते. तसंच रोज वाचन करताना श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा ओम द्राम चिरंजीवे नमः या मंत्राचं मनोभावे पठण करावं आणि त्यानंतरच आपलं वाचन सुरू करावं. पारायणाच्या ठिकाणी 2 आसनं ठेवावीत, एक आपल्याला बसण्यासाठी, दुसरं दत्त महाराजांसाठी. पारायण सुरू असताना दत्तगुरू स्वतः येतात, आपलं पारायण श्रवण करतात, अशी श्रद्धा आहे आणि अनुभव देखील आहे. वाचन कसं करायचं, अगदी मोठ्याने पण नाही, अगदी मनात पण नाही, कारण वाचनाचे जे उच्चार असतात त्यामुळं आपल्या घरामध्ये स्पंदन निर्माण होतात, ज्यामुळं आपल्या घरातील वातावरणाची शुद्धी होते. वाचन सुरू असताना मध्येच सारखं उठायचं नाही. पाणी जर आपल्याला तहान लागत असेल, थोडंसं पाणी, तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसा. मध्ये बोलायचं नाही. काही अपरिहार्य कारणामुळे जर उठावं लागलं तर पाय स्वच्छ धुवून यायचं, हातपाय स्वच्छ धुवून यायचं, गोमूत्र शिंपडूनच पुन्हा वाचनाला बसायचं. पारायणाच्या 1 दिवस अगोदर 4 कुत्रे आणि 1 गाईला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा. आपलं देवघर स्वच्छ करायचं, गोमूत्र शिंपडून घ्यायचं, संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावं, देवघराजवळ गोमूत्र शिंपडावं. वाचन कधी करावं, दिवसभरात आपण कधीही वाचन करू शकता, परंतु पहाटे किंवा सकाळी एकाग्रता साधली जाते, म्हणून सकाळी जास्तीत जास्त वाचन करा. नाही शक्य संध्याकाळी वाचन करा. दुपारी 12 ते 12:30 दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. एवढी वेळ सोडून दिवसभरात कधीही आपण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करू शकता. शरीरानं मनानं ब्रह्मचर्य पाळायचं. खाण्यापिण्याचे महत्त्वाचे नियम, परान्न टाळायचं. हॉटेलचं किंवा बाहेरचं जेवण खायचं नाही. कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं. मग पारायण काळात खायचं काय, दूध पोळी खाऊ शकता,
भाजी पोळी खाऊ शकता, भात देखील खाऊ शकता, परंतु भात खाल्ल्यानं झोप येते, आळस येतो, म्हणून भात खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. उपवास करायची गरज नाही. पारायण सुरू असताना कुठल्याही अंत्यविधीला किंवा वर्षश्राद्धाला जाऊ नका. सुतक जर पडलं किंवा वृद्धी असेल तर पारायण आहे त्या ठिकाणी थांबून द्यायचं. दुसरं कोणाकडून तरी ते वाचन करून घ्यायचं. पारायण अर्धवट सोडायचं नाही. महिलांच्या बाबतीत जर विटाळाला अडचण आली तर तेवढे दिवस सोडून द्या. जरी आपलं वाचन दत्तजयंती होऊन गेल्यावर संपल तरी चालेल, परंतु पारायण पूर्ण करायचं. पारायण काळात दत्तगुरूंना रोज सकाळ संध्याकाळ आपण घरात जे बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळ संध्याकाळ आरती करायची. रोज आपलं वाचन झाल्यानंतर रात्री विष्णू सहस्रनाम किंवा क्षमापन स्तोत्र वाचा. असं केल्यानं दिवसभरात आपल्या वाचनामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर त्याची दत्तगुरूंना क्षमा मागायची. पारायण काळात दत्तगुरूंचा आपल्या घरामध्ये वास असतो, म्हणून शांतता पाळायची. भांडणं कलह होऊन द्यायचे नाही. आणखी एक महत्त्वाचा नियम, गादीवरती किंवा पलंगावर झोपू नका. जमिनीवर घोंगडी किंवा चटई अंतरायची, त्यावरती झोपावं. पारायण काळात आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो. दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. अनावधानाने विझलाच दत्तगुरूंची क्षमा मागायची, पुन्हा प्रज्वलित करायचा. गुरुचरित्राची जी पोथी असती तिचं 8 दिवस पावित्र्य पाळायचं. ही पोथी आपलं वाचन झालं की एका स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवावी. रोज पोथीची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची, नंतरच वाचन सुरू करायचं. यातील महत्त्वाचे जेवढे नियम आहेत ते सर्व नियम पाळावेत. शुद्ध भाव ठेवावा, श्रद्धा ठेवावी. दत्तगुरूंचा साक्षात्कार, त्यांची दिव्य अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आता आपण बघूया पारायणाची मांडणी कशी करायची, पूजेची मांडणी कशी करायची. गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला साहित्य काय लागेल? एक कलश किंवा तांब्या शुद्ध जलानं भरलेला. त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या. पंचामृत, एक नारळ लागेल. फुलं, हार, विड्याची पानं, सुपारी, हळकुंड, बदाम इत्यादी साहित्य आपल्याला लागेल. देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची. आपल्याला 2 पाट लागतील किंवा 2 चौरंग घ्यावेत. एका चौरंगावरती किंवा पाटावरती स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराजांचा फोटो ठेवावा आणि त्याच्या समोरील जो पाट किंवा चौरंग असतो त्यावरती गुरुचरित्राची पोथी ठेवायची. ही संपूर्ण जागा गोमूत्रानं शुचिर्भूत करून घ्या. त्यानंतर या पाटावरती किंवा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. आपल्याकडे फोटो असेल अवश्य मांडावा, फोटो नसला हरकत नाही. अशा पद्धतीनं स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो मांडून घ्यावा. त्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करायचा. शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. या दिव्याचं पूजन करायचं. हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. नंतर आपल्या पहिल्या 3 बोटांनी भस्म लावून घ्यायचं. रोज वाचन करताना देखील प्रथम आपल्या अंगाला, कपाळाला, कंठाला, हृदयाला, 2 बाहूंना भस्म लावायचं, नंतरच वाचन सुरू करायचं. तसंच पूजेची मांडणी करताना देखील भस्म लावूनच पूजेची मांडणी सुरू करायची. आता आपण सर्वात महत्त्वाचं गुरुचरित्राच्या पारायणाचा संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्या. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं. मनोमन दत्त महाराजांचं स्मरण करावं आणि म्हणायचं, आपली एखादी मनोकामना असेल तर ती दत्त महाराजांना बोलून दाखवायची. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या क्षेम, स्थैर्य, ऐश्वर प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी मी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे. दत्त महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी अशी विनंती दत्त महाराजांना करायची. तामनामध्ये हातातील पाणी सोडून द्यायचं. संकल्प केल्यानंतर आपण आता गणपती पूजन करणार आहोत. एका तामनामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर त्यांची आपण चौरंगावरती स्थापना करणार आहोत. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करावी. या मूर्तीला हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुलं व्हायची. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत. शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं. एक सुपारी टाकावी. त्यावरती विड्याची 5 पानं ठेवावी. गणपती बाप्पांच्या शेजारी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा. त्यावरती कलश स्थापन करायचा. तांब्यावरती खालून वर कुंकवानं 5 रेषा काढायच्या. या कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची.
ओम श्री वरुणाय नमः. कलशपूजन म्हणजे आपण वरुण देवतेची पूजा करत असतो. कलशपूजन झाल्यानंतर आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती घ्या. जर मूर्ती नसेल, सुपारी घ्यावी. तामणामध्ये ही सुपारी किंवा गुरुदेव दत्ताची मूर्ती थोड्याशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी ठेवायची. दत्तगुरूंच्या मूर्तीला आपण आता महाअभिषेक करणार आहोत. प्रथम शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने दत्तगुरूंना स्नान घालायचं. स्नान घातल्यानंतर चमच्यानं किंवा पळीनं थोडं थोडं पाणी टाकून दत्तगुरूंना आपण पुरुष सुक्तानं अभिषेक करणार आहोत. दत्तगुरूंना अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करायची. त्यांना गंधाक्षता, फुलं व्हायची. तसंच दत्तगुरूंचं आवडतं भस्म त्यांच्या देखील कपाळाला, छातीला, दोन्ही बाहूंना लावावं. दत्तगुरूंना तुळशीपत्र अवश्य अर्पण करा. दत्तगुरूंची जर मूर्ती नसेल, या ठिकाणी आपण त्यांचं प्रतीक म्हणून एक सुपारी स्थापन करावी. त्यानंतर आपल्या देवघरात जर स्वामींची मूर्ती असेल, स्वामींच्या मूर्तीला देखील तामणामध्ये घ्यायचं. प्रथम शुद्ध पाण्यानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध पाण्यानं स्वामींना स्नान घालावं आणि पुरुष सूक्ताचं पठण करून स्वामींना देखील अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. चौरंगावरती दत्तगुरूंच्या शेजारी थोडेसे तांदूळ ठेवावेत. स्वामींची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करावी. त्यांना देखील गंधाक्षता, फुलं व्हावीत. तसंच भस्म लावावं. त्यानंतर देवघरातील शंख आणि घंटा घ्यावी. उजव्या हाताला शंखाची स्थापना करायची, डाव्या बाजूला घंटेची स्थापना करायची. शंखाला गंध लावायचं, घंटेला गंधाक्षता, फुलं व्हायची. त्यानंतर कलश ज्या ठिकाणी स्थापन केला आहे, कलशाच्या समोर जोड पानावरती एक सुपारी, हळकुंड, एक बदाम ठेवावं. ही सर्व पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरु दत्तात्रयांचा मंत्र ओम द्राम चिरंजीवे नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं मनातल्या मनात पठण करावं. त्यानंतर आपण पूजेमध्ये जे फोटो मांडले आहेत, स्वामींचा फोटो असेल, नवनाथ महाराजांचा फोटो असेल, गुरु दत्तात्रयांचा फोटो असेल, या प्रत्येक फोटोची पंचोपचारे पूजा करायची. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, गंधाक्षता, फुलं व्हायची. दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना, नवनाथांना भस्म अतिशय प्रिय आहे, म्हणून त्यांना भस्म देखील लावावं. फुलांचे हार घालावेत. दत्त महाराजांना घाला, स्वामी महाराजांना घाला, नवनाथांना घाला. तसंच आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आणि दत्त महाराजांना बसण्यासाठी एक आसन रोज घ्यायचं. आपलं वाचन सुरू असताना स्वतः दत्त महाराज पारायणाच्या वेळेला फेरी मारतात. आपलं पारायण, आपलं वाचन श्रवण करतात. अशा रीतीनं पूजा मांडणी झाल्यानंतर या चौरंगाच्या पुढेच एक पाट ठेवावा किंवा चौरंग ठेवावा. गुरुचरित्राच्या पोथीसाठी आपण हे आसन म्हणून घेणार आहोत. रोज पोथी वाचन करताना या आसनावरती, या पाटावरती ठेवूनच पोथीचं वाचन करायचं. पोथी उचलून घ्यायची नाही, आहे त्या जागेवर ठेवूनच पोथीचं वाचन करायचं. प्रथम काय करावं, या पाटावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं. लाल किंवा पिवळं कुठलंही वस्त्र चालेल. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. अक्षतावरती गुरुचरित्राची पोथी ठेवावी. या पोथीची पंचोपचारे पूजन करायचं. या पोथीची पंचोपचारे पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता, गंधाक्षता, फुलं व्हायची. ओम ऐं ह्रीं सरस्वते नमः. पारायण सुरू असताना पोथीचं पावित्र्य जपायचं. रोज वाचन सुरू करण्याअगोदर पोथीची पूजा करायची. पूजा झाल्यानंतरच पोथीचं वाचन करायचं. पोथी उचलून हातात घ्यायची नाही. आहे त्याच ठिकाणी आसनावरती म्हणजेच पाटावरती ठेवून तिचं वाचन करायचं. आपलं वाचन झालं की पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे झाकून ठेवायची. पोथीची पूजा झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा पारायणाच्या काळात विझणार नाही याची काळजी घ्यायची. चुकून वाऱ्यानं, अनावधानानं जर विझलाच, कुठलीही शंका मनात न आणता दत्त महाराजांची क्षमा मागून दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा. अशा पद्धतीनं पोथीचं पूजन केल्यानंतर, अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा ओम द्राम चिरंजीवे नमः या मंत्राचं एक माळ पठण करा. गायत्री मंत्राचं पठण करावं आणि वाचनाला सुरुवात करायची. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43, सातव्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी 44 ते 53 असे अध्याय वाचन करायचं. रोज आपलं वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला तसंच दत्त महाराजांना आपण घरात जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा.
सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आरती करायची. आता आपण बघूया उद्यापन कसं करायचं. गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन कसं करावं. दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच सप्ताहाचा शेवटचा दिवस 26 डिसेंबर रोजी या दिवशी आपलं संपूर्ण वाचन पूर्ण करायचं. 44 ते 53 अध्याय वाचायचे. आता या दिवशी उपवास असतो आणि म्हणूनच उद्यापन करताना आपण याच्या दुसऱ्या दिवशी करा, म्हणजेच दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर रोजी उद्यापन करा. 27 डिसेंबर रोजी सकाळी लवकर उठा. स्वच्छ होऊन शुचिर्भूत होऊन संपूर्ण जी पूजा मांडणी असती या संपूर्ण पूजेची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. पूजा साहित्याची पूजा करायची. त्यानंतर संपूर्ण पूजेला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा. घेवड्याच्या शेंगाची भाजी जी दत्त महाराजांना अतिप्रिय आहे, ही भाजी नैवेद्यामध्ये अवश्य ठेवावी. एकूण 5 नैवेद्य बनवायचे. पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी, दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी, तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी, चौथा गुरुचरित्राच्या पोथीसाठी, 5वा गाईसाठी. पूजा झाल्यानंतर गाईचा नैवेद्य गाईला देऊन यायचा. बाकीचे जे नैवेद्य असतात ते आपण आपल्या घरामध्येच घरातील सर्व सदस्यांनी खायचे. बाहेर कोणालाही हा नैवेद्य द्यायचा नाही. त्यानंतर आरती करायची. आरतीमध्ये गणपती बाप्पाची आरती, गुरु दत्तात्रयाची आरती, स्वामींची आरती, देवीची आरती आणि शक्य झाल्यास श्री गुरुचरित्राची आरती म्हणावी. या दिवशी शक्य झाल्यास एखादं मेहून किंवा जोडपं किंवा कमीत कमी एक सव्वाष्ण अवश्य जेऊ घालावी. तिचा यथोचित ओटी भरून सन्मान करावा. तिला पानाचा विडा द्यावा, दक्षिणा द्यावी. तसंच या दिवशी एखादा याचक भिकारी आपल्या दारावर जर आला, त्याला रिकामं जाऊन देऊ नका. त्याला जेवण देऊन तृप्त करा. त्याला दान द्यावं, दक्षिणा द्यावी. दत्त महाराज कोणत्या रूपात येऊन दर्शन देतील सांगता येत नाही. आपल्याला काहीतरी अनुभूती अवश्य येईल. कुठला तरी सुगंध त्या दिवशी घरामध्ये दरवळतो. असा काही अनुभव जर आपल्याला आला, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावा, जेणेकरून इतरांनाही यानंतर गुरुचरित्राचं पारायण करण्याची प्रेरणा मिळेल. उद्यापनाच्या दिवशी संपूर्ण पूजा साहित्य तसंच ठेवावं. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर गंधाक्षता फुलं व्हायची आणि पूजा हलवायची. पूजा हलवल्यानंतर पूजा साहित्याचं काय करायचं, कलशातील तांब्यातील जे पाणी असतं ते संपूर्ण पाणी ते आपल्या घरामध्ये आजूबाजूला शिंपडून द्या. घराच्या बाहेर शिंपडावं. त्यानंतर नारळ जो असतो त्याचा फोडून प्रसाद करायचा. सुपारी, हळकुंड, बदाम, विड्याची पानं ही पाण्यामध्ये विसर्जित करावीत. श्री स्वामी समर्थ. ओम द्राम चिरंजीवे नमः. दत्त महाराजांचा कुठलाही मंत्र, विष्णू सहस्रनाम अवश्य पठण करावं. संकल्प करून पारायणाचे नियम पाळून गुरुचरित्राचं हे पारायण आपण अवश्य करावं. काहीच अवघड नाही आहे. काही अडचण आली, शंका असल्यास मला नक्की विचारा. अजून भरपूर दिवस आहेत. एका बैठकीत जरी एवढे अध्याय वाचून नाही झाले हरकत नाही. थांबून थांबून दिवसभरात आपलं वाचन पूर्ण करायचं. आपल्या सर्वांच्या मनोकामना दत्तगुरू पूर्ण करोत हीच दत्तगुरूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. ही माहिती जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत, सेवेकरांपर्यंत पोहोचवावी. आपल्या अडचणी असतील, शंका असतील, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सेवेकरी जोडा. जास्तीत जास्त सेवेकऱ्यांना गुरुचरित्र पारायण करण्यासाठी प्रेरित करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम द्राम चिरंजीवे नमः.